एमडी ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार राजस्थानातून जेरबंद. अमरावती ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त. आंतरराज्य टोळीवर धडक कारवाई. झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत अमरावती पोलिसांची मोठी यशस्वी कारवाई. अमरावतीत अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात राजापेठ पोलिसांनी मोठे यश मिळविले आहे. एमडी अर्थात मेफेड्रॉन ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार राजस्थानातून जेरबंद करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात 1 ऑगस्ट रोजी साहिल राजेश मेहरा याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी 53,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. जप्त केलेल्या मुद्देमालात एमडी ड्रग्ज, इको स्पोर्ट्स कार, 2 ॲपल मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि ड्रग पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य समाविष्ट आहे. तपासादरम्यान ड्रग्जचा पुरवठा थेट राजस्थानातून होत असल्याचे उघड झाले. त्यानंतर राजापेठ पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थानातील जालौर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. अनेक दिवस वेषांतर करून केलेल्या गुप्त कारवाईनंतर टोळीचा मुख्य सूत्रधार रामनिवास जगदीश कुमार बिश्नोई याला ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यातील 1 आरोपी अद्याप फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत राजापेठ पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी तपास करत ड्रग्ज नेटवर्कची महत्त्वाची साखळी उद्ध्वस्त केली आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती पोलीस अंमली पदार्थाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत सातत्याने कठोर कारवाई करत आहेत. शहरात ड्रग्ज विरोधातील हे मोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.